भगवंताच्या नामामध्ये आवाज दे रे. भगवंताचं नामस्मरण ऊर्जा आहे. नामस्मरण हे खूप मोठी शक्ती आहे. नामस्मरण करायचं म्हणून कवडं करायचं म्हणून कवडं नाही कधी लक्षात ठेवा. नाम ही ऊर्जा आहे. नामच देव आहे, नामच तप आहे, नामच साधना आहे, नामच देव आहे. लक्षात ठेवा. कलियुगामध्ये हे खूप मोठं तप आहे. कलियुगामध्ये नाम हे साधना आहे, नाम हे तप आहे. संकोचित बुद्धीनं नामस्मरण करू नये. प्रेमानं नामस्मरण घ्या. पांडुरंग तुमच्या सोबत आहे. देव देवळात राहत नाही, देव भक्तापाशीच असते. आणि देव भक्तामध्ये यायचं असं तुम्हाला प्रेमपूर्वक त्याला हाक मारावा, तेव्हा देव येईल. देव असा येत नाही. लक्षात ठेवा. लहान लेकरू येत नाही. येते का? लहान लेकराला काय करतो आपण? खिशात रुपया दाखवत चाकळे देतो म्हणजे शिकवी दाखवत, तेव्हा ती लेकरू येते. लेकरू येत नाही. नाशिवंत देह प्राप्त केलेला जीव आत्मा तो सुद्धा लालचीच आहे. त्याला सुद्धा काहीतरी लालचच पाहिजे. तुम्ही शेतामध्ये काम कशामुळे करता? तुम्हाला काय लालच आहे की नाही? काय केळीचे पैसे, सोयाबीनचे पैसे, कापसाचे पैसे येतात म्हणून काम करता. नाही एवढ्यावर करता काम. तसं देवाला सुद्धा तुमची श्रद्धा पाहिजे. खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही एवढे जे सगळं गाव मिळून करायला ही कोण्या संतांची कृपा, पांडवांची कृपा म्हणून हे तुम्हाला करायचं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी नाचू गाऊ आनंदाने पाहू कैलाशीचे भेटले. भगवंताचं नामस्मरण हे संकुचित बुद्धीनं करू नये. नामस्मरण गाडी वाजवली पाहिजे, मुखानं म्हणलं पाहिजे, विचार सगळे तुमचे शांत स्थितीत होतात. नाम हे भवरोगावरचे औषधी आहे. अशा साधू संतांनी जे काही घेतलं ते काय? नामस्मरणच आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या सर्वांचा निचोड म्हणजे काय? नामस्मरण आहे. कलियुगाचा प्राणी आळसेला आहे, अल्पायुष्य आहे, विचारहीन आहे. मायबापाची किंमत करत नाही, दुसऱ्याची काय किंमत करत. त्याच्यासाठी देवानं सुलभ उपाय केलेला भगवंताचं नामस्मरण. म्हणून तुम्ही सर्वांनी नामस्मरण. बाहेरच्या लोकांना सुद्धा गोल मस्त खेळायचं मस्त नामस्मरण. या संसारामध्ये तुम्ही किती जरी नाचले ना, शेवटी महत्वाचं आहे. काही सगळं जगावं. म्हणून तुम्ही सर्वांनी नामस्मरण करा. नामाचा भेद केव्हाही करू नये. आता मला पिंपळगावचे महाराज बरेच लोक तुम्ही म्हणता, बरं पिंपळगावचे महाराज, आता ते कोण्या नामाचं माहित नाही तुम्हाला. वाण्याचा म्हणावा तर तुमच्या इथं मराठ्यामध्ये रामकृष्ण हरी म्हणाला. लक्षात ठेवायचं नाम आहे पिंपळावर अखंड चालू कथेची करतात. खूप आम्ही करू कथाच्या कथेमध्ये सुद्धा फरक पडतो. लक्षात ठेवा. देव हा एका रूपानं, एका नावानं नटलेला नाही. देव हा अनेक रूपाने, अनेक नावाने नटलेला आहे. लक्षात का? तर देव एकच आहे. देव एकच आहे. निर्गुण निराकार परमात्मा हा एकच आहे. पण जशी तुमची भक्ती असत त्या रूपानं देव तुमच्या समोर प्रगट झाले. त्याला मग शंभू महादेव म्हणा, त्याला दत्तात्रय म्हणा, त्याला आदिमाया शक्ती म्हणा, त्याला पांडुरंग म्हणा, तुम्ही काय म्हणा ते म्हणा, पण देव एकच. ज्या ज्या संतांनी अनुभव घेतला, जर एखादा नवीन पोरग शेती करायचं, त्याला काहीच माहित नाही, काय म्हणतात, अरे तास किशी वापरायचं चालतंय म्हणते, तास चालवलाय कोण म्हणते, एखाद्या कशाचं मतार ते मतार म्हणते, ते मतार म्हणते. त्याला अनुभव आहे त्या शेतीचा. लक्षात ठेवा. तसं जे संत
जसे दत्तात्रय महाराज होऊन गेले, त्यांनी आपलं स्वतःचं मरण सुद्धा सांगितलं. असे संत होऊन गेले असतात, त्या संताला माहित असते बा देव एक आहे का दोन आहे. तुझे पण जेव्हा विसरते तेव्हाच एकरूपता येते. एकरूपता येण्यासाठी तिला रईस फिरवावं लागते, तेव्हा लोणी तयार होतं. लोणी हे उभं नाही तयार होत. दूध तर सगळं सारखं, गाईचं शेळीचं म्हशीचं सगळं दूध कसं आहे सारखंच आहे. तसा देवा सारखाच आहे. रई लावावं लागते, रई लावता लोणी तयार होते. मग लोणी कशाचं नामाचं, रई कशाची नामाची. सगळ्यांनी म्हणून केलं तर कुठलंही नामस्मरण. आमच्यापाशी काय काय माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं कुठलंच नामाचा भेदभाव नाही, कुठलंही नामस्मरण करू शकतो. म्हणून चला एकच पण सगळ्यामध्ये मग सगळ्याच पाणी तेरा आणि कैसा मिळावायचं. तुम्ही जर आता मी म्हणलं जर नाही आम्ही काही रामकृष्ण आई म्हणलं तर तुम्हाला आनंद झाला असता नाही झाला. रामकृष्ण हरी म्हणा की ओम नमः शिवाय म्हणा की देवा दत्ता, त्याचा अर्थ सगळा एकच आहे, तूपच आहे, दुसरं काहीच नाही. मग तुपाचा अनुभव केव्हा खाल्लं तेव्हा पुरणपोळी सगळं खाल्लं आहे का काही नाही. सर्वांनी नामस्मरण प्रेमपूर्वक नामस्मरण आहे, नामाचा काही भेदभाव नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं, बऱ्याच लोकांना असं वाटतं पळवायचे मला कुठे नामस्मरण कुठे नामस्मरण. नामाचाच कलियुगाचा मेळा आहे, बाकी काहीच नाही लक्षात. कलियुगामध्ये तुम्ही कुठे जाऊन साधना हिमालयामध्ये जाऊ शकत नाही, गंगोत्रीला आंघोळ करू शकत नाही. आम्ही गेलो शिवपूर सामना गेलो, एक डुबकी लागली तर बघा की हात सगळे चिन्ह डोसं चिन्ह काहीच समजत नाही. एक नुसतं गोड बोलीचं इतकं हेमकुंड साहेब म्हणजे खूप मोठं म्हणजे गुरु गोविंद सिंगांच्या लक्ष्मण तपाचा ठिकाण भद्राच्या अलीकडे हेमकुंड साहेब. गंगोत्रीपर्यंत लोक गेले जाते, थंडगार पाणी बर्फाचं पाणी असतं, तर ते गेल्याशिवाय कळत नाही. तसं तुम्ही नाम घेतल्याशिवाय तरुण पोरावं लक्षात ठेवा, अल्पायुष्य आहे. डोंगळा दुख, पाय दुख, कंबर दुख, तरुण नामित नामस्मरण, म्हातारपणी नामस्मरण होत नाही. पण सगळ्यांनी तरुणपणे भरपूर गावाची चर्चा ऐकण्यात आली, खूप नामस्मरण करायचे. पण नामस्मरण हे सदैव टिकलं पाहिजे, सदैव केलं पाहिजे. लक्षात ठेवा, सदैव टिकलं पाहिजे. अनुभव घेऊन करा, अशा तऱ्हेने तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला कमी पडत म्हणावं, कमी पडत नाही. श्रद्धापूर्वक ज्यांनी केलं त्याला काही कमी पडत नाही. श्रद्धापूर्वक करा, बरोबर तुम्हाला देऊन सर्व काही आदरण करते. नाम घेतलं असं कोणी बाहेर गेलं, सर्वांनी नाम रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. सगळ्याचे जेवण आहे का? जेवण सगळ्यांचे झाले. आवाज इमानदारांना मायबापा शब्दाचा आवाज चांगला करा, नामाचा आवाज चांगला करा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 बाहेरची मंडळी मला गोल रिंगण का पाहिजे तो पुरुष